हरे कृष्ण. तर आजच्या आपल्या ह्या साप्ताहिक सत्रामध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे. आपला आज हा सत्र आहे तो आपण कंटिन्यू करूया. आज आपण 7व्या अध्यायातील आपला जो पुढचा श्लोक आहे त्या श्लोकावर चर्चा करूया. आपला पुढचा श्लोक आजच्या ह्या 50व्या सत्रामध्ये 7व्या अध्यायातील 15वा श्लोक आहे. या श्लोकाच्या माध्यमातून आपण श्रीकृष्णांच्या शरण न जाणाऱ्यांचे जे वर्गीकरण आहे ते पाहणार आहोत आणि त्याद्वारे आपल्याला जिवंत आणि काळानुसार बदलणारे शास्त्रीय विश्लेषण काय आहे ते समजणार आहे. तर आपल्याला विनंती आहे की आपण माझ्या मागे अ, माताजी असतीलच तर त्यांनी हा श्लोक माझ्या मागे बोलावा ही विनंती. हरे कृष्ण. न माम दुष्कृतिनो मूढ प्रपद्यन्ते नराधम मायया अपहृत ज्ञाना आसुरं भावमाश्रिता. न मां दुष्कृतिनः मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया अपहृतज्ञाना आसुरं भावम् आश्रिताः. न माम दुष्कृतिः न मूढाः प्रपद्यन्ते नर अधमाः मायया अपहृत ज्ञाना आसुरं भावमाश्रितः. न मां दुष्कृतिनः मूढाः प्रपद्यन्ते नर अधमाः मायया अपहृतज्ञानाः आसुरं भावम् आश्रिताः. मंगला माताजी, नम्रता माताजी वाचू इच्छिता आपल्यापैकी कोणी? हरे कृष्ण प्रभुजी. येस माताजी. न मां न मां दुष्कृतिना मूढा प्रपद्यन्ते नर अधमाः मायया अपहृत ज्ञाना आसुरं भावम् आश्रिताः. खूपच हरे सुंदर, कृष्ण. खूपच सुंदर. मंगला माताजी. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. न माम दुष्कृती न मूढा प्रपद्यन्ते नराधाम मा मायया अपहत ज्ञाना आसुरम भावम आश्रितः. खूपच सुरेख, खूपच सुरेख. अनुवाद: जे अत्यंत मूर्ख हरे आणि कृष्ण दृष्ट प्रभू. आहेत, नराधम आहेत, ज्यांचे मन, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांचे नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत. तात्पर्य प्रभुपादांनी खूप सुंदर दिलेलं आहे, खूप डिटेल मध्ये आहे. आपण त्याच्यातले फक्त महत्वाचे शब्द, महत्वाचे जे उद्देश आहेत ते वाचणार आहोत. मग चर्चेमध्ये सगळं काही आपण पाहणारच आहोत. तर श्रीमद भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे की केवळ भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांना शरण गेल्यानेच मनुष्य भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमातून पार होऊ शकतो. तो प्रश्न उद्भवतो की जर असं असेल तर सुशिक्षित तत्वज्ञानी, वैज्ञानिक, व्यावसायिक, राज्यकर्ते, सामान्य लोकांचे पुढारी हे सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांना शरण का जात नाही? तर गीतेमध्ये या प्रश्नांचे उत्तर स्पष्टपणे देण्यात आले आहे. ब्रह्मदेव, शिव, कपिल, चतुष्कुमार, मनु, व्यास, देवल, असित, जनक, प्रल्हाद, बली, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, चैतन्य महाप्रभू यासारखे समाजातील खरी खरी विद्वानी, पुढारी आणि इतर अनेक तत्वज्ञानी, राजकारणी, आचार्य, वैज्ञानिक इत्यादी सर्व शक्तिमान भगवंतांच्या चरण कमलांना शरण गेले आहेत. तर या श्लोकामध्ये नास्तिकांचे वर्णन दुष्कृतीही किंवा दुष्ट या शब्दात करण्यात आले आहे. ज्याने पुण्य कर्म केले आहेत त्याला कृती असे म्हटले जाते. आणि दुष्कृती म्हणजे काय, तर नास्तिक आयोजकांना दुष्कृती असे म्हटले जाते. तर दुष्कृती हा शब्द दर्शवतो की नास्तिक बुद्धी आणि प्रयत्न चुकीच्या दिशेने होत आहेत. तर या दुष्कृतीने किंवा दुष्ट लोकांचे पुढील प्रमाणे 4 वर्णन आहेत. मूढ,
हे लोक भारवाहक कष्टाळू जनावराप्रमाणे अतिशय मूर्ख असतात. बऱ्याच वेळा स्वयंनिर्मित कामाचे ओझे करण्याकरिता जे लोक दिवसरात्र अत्यंत काबाड कष्ट करीत असतात, ते असे म्हणताना आढळतात की जीवाच्या स्वरूप स्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला मुळीच वेळ नाही. आणि अशा तथाकथित दुसऱ्या मालकांच्या फायद्याकरिता जे दिवसरात्र केवळ कबाड कष्ट करण्यात मग्न असतात, ते सर्व काय आहेत? मूढ आहेत. नराधम दुसरा जो दुष्कृतीने अर्थात दुष्ट लोकांचा प्रकार आहे, त्यांना नराधम किंवा मनुष्यातील सर्वात नीच मनुष्य असे म्हणतात. नर म्हणजे मनुष्य आणि अधम म्हणजे नीच होय. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की माझ्यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही प्रमाण नाही आणि मीच परमसत्य आहे. मुलांमध्ये सुप्तावस्थेत असलेल्या दिव्य चेतनेची पुनर्जागृती करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. तर तिसरा आहे माया अपहृत ज्ञान. दुष्कृती लोकांचा पुढील प्रकार म्हणजे माया अपहृत ज्ञान. अशा लोकांचे प्रगाढ ज्ञान मायाशक्तीच्या प्रभावामुळे व्यर्थ झालेले असते. हे लोक प्राय अत्यंत विद्वान म्हणजे मोठे मोठे तत्वज्ञानी, कवी, साहित्यिक, वैज्ञानिक इत्यादी असतात, परंतु माया त्यांची दिशाभूल करते, म्हणून ते भगवंतांची अपज्ञा करतात. आणि चौथा आहे आसुरम भावमाश्रिता. दुष्कृती लोकांचा चौथा शेवटचा प्रकार आसुरी वृत्तीचे लोक. हे लोक उघडपणे नास्तिकवादाचा पुरस्कार करतात आणि त्यांच्यापैकी काही जण असं युक्तिवाद करतात की भगवंत या भौतिक जगतात कधी अवतीर्ण होऊ शकत नाही. तर वर उल्लेख केल्याप्रमाणे मूढ, नराधम, भ्रमित, तर्कवादी आणि नास्तिकवादी हे लोक सर्व शास्त्रांची व आचार्यांची संमती असली तरी सुद्धा भगवंतांच्या चरणकमलांना शरण जात नाहीत. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवां च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितां च. नम ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर 14व्या श्लोकात श्रीकृष्णाने सांगितलं की जो माझ्या शरण येतो तो मायेला पार करतो. आणि त्यामुळेच हा स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की जर कृष्णाच्या शरणागतीने मुक्ती मिळत असेल तर सर्वजण त्यांना शरण का जात नाही. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आजच्या श्लोकात अर्थात 7व्या अध्यायातील 15व्या श्लोकामध्ये आपल्याला मिळत आहे. त्या श्लोकाचा जर आपण मुख्य संदेश पाहिला तर श्रीकृष्ण काय सांगतायत की काही लोक त्यांच्या स्वतःच्या स्वभाव, वृत्ती आणि निवडीमुळे श्रीकृष्णाच्या शरण जात नाही आणि अशा लोकांना ते म्हणतात दुष्कृतीनं, चुकीच्या दिशेने कर्म करणारे. हरे कृष्ण. तर शरण न जाणाऱ्यांचे श्रीकृष्ण 4 प्रकार सांगतात. मूढा,
मूढा म्हणजे काय, तर मूर्ख. नराधम मानवांमधील नीच. मायया अपहृत ज्ञान म्हणजे ज्यांचे ज्ञान मायेमुळे हरवले आहे. आणि चौथं म्हणजे आसुरम भावमाश्रित, राक्षसी वृत्ती स्वीकारलेले. पहा, शास्त्र हे जिवंत ज्ञान आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे की भगवद्गीता हा काही एखादा ऐतिहासिक ग्रंथ नाहीये. ही एक जिवंत ज्ञान प्रणाली आहे. ती सर्व काळांसाठी लागू होते. प्रत्येक पिढीसाठी तिचा अर्थ समजावून सांगावा लागतो. परंतु प्रत्येकासाठी, मग तो लहान असू द्या, युवा असू द्या, मध्यमवर्गीय असू द्या, श्रीमंत असू द्या, म्हातारा असू द्या, तरुण असू द्या, प्रत्येकासाठी भगवद्गीतेत काही ना काही मार्गदर्शन नक्की आहे. आणि आचार्यांची भूमिका अशीच आहे. वेगवेगळ्या आचार्यांनी, आता इथे हे जे चार आपण जर अ, अ, लोकांचं वर्णन इथे जे पाहिलं, त्यांचा विचार केला, तर वेगवेगळे अर्थ निघाले. रामानुजाचार्य, मध्वाचार्य, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, बलदेव विद्याभूषण, श्रील प्रभुपाद, त्यांनी त्यांच्या काळातील लोकांच्या मानसिकतेनुसार याचं स्पष्टीकरण दिलंय. परंतु महत्वाचा सिद्धांत काय आहे की शास्त्राचे तत्व शाश्वत आहे. फक्त त्याचे सादरीकरण जे आहे ते काळानुसार बदलते. उदाहरणार्थ क्रिकेट, आजही आपण बॅट आणि बॉल आणि ते जे आपले स्टंप्स असतात त्यानेच खेळतो. फक्त आधी ते 5 दिवसासाठी असायचं, मग एका दिवसासाठी व्हायला लागलं, मग 20-20 ओव्हर, आता 10-10 ओव्हर, आणि काय तर काही ठिकाणी फक्त 100 बॉल. परंतु खेळ शाश्वत. आणि हाच खेळ कृष्णही खेळायचे. जर आपण 10वा स्कंद जेव्हा वाचू तेव्हा लक्षात येईल की बॉल आणि याचा उल्लेख त्याच्यात येतो. तर तसंच शास्त्राचं, तसंच भगवद्गीतेचं आहे. तत्व तेच शाश्वत, फक्त वेळेनुसार त्याच्याविषयी आपण जे काही एक्झाम्पल्स देतो ते बदलतं. परंतु या शास्त्राच्या शाश्वततेच्या विरुद्ध काय आहे, तर माया, जी सतत अपडेट होत असते. अज्ञान अर्थात अविद्या सतत नवीन स्वरूपात येते. न्यू व्हर्जन्स. लोकांना कृष्णापासून दूर ठेवण्यासाठी नवीन कारणे निर्माण होतात. जसं लहानपणी आपण जेव्हा शाळेत उशिरा पोहोचायचो तर काय कारण द्यायचो की चप्पल तुटली. परंतु आजकाल पोरं काय कारण देतात, बस लेट आली, किंवा आज तर बोलायला लागले की पेट्रोल संपलं आणि पेट्रोल मिळालं नाही. तर कारण ऍक्च्युअली तेच असतं की उशिरा उठलोय, परंतु कारण बदलली. विज्ञानाचा विचार केला तर विज्ञान आज सर्व काही समजावू शकतं. पूर्वी वेगवेगळ्या तत्वज्ञानांच्या शंका असायच्या. त्यामुळे आचार्य देखील त्या त्या काळातील मायेचा प्रतिकार करतात. तर श्लोकावर परत येऊया. दुष्कृतीनः. तर दुष्कृतीनः म्हणजे काय, आता कृतीनः म्हणजे कर्म करणारे, चांगले कर्म करणारे, आणि दुष्कृतीनः चुकीच्या दिशेने कर्म करणारे. म्हणजे ज्यांची बुद्धी आहे पण ती चुकीच्या मार्गाला वापरतात, ते आहेत दुष्कृतीनः. आपण ते करतोय का, प्रश्न स्वतःला विचारा. कारण की जेव्हा आपण हा पूर्ण श्लोक समजावून घेऊ तेव्हा आपल्याला याचं उत्तर नक्की स्वतःला द्यायलाच पाहिजे. 4 प्रकारांचे याच्यात भगवद्गीतेत श्रीकृष्ण जे बोलतात त्यांचं सविस्तर चर्चा जर करायची म्हटली तर सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रकार येतो मूढा, म्हणजे मूर्ख.
आता मूर्ख म्हणजे काय, तर जे विचार न करता फक्त कष्ट करत राहतात. आजच्याच विचारात, आजच्या शब्दांमध्ये बोलायचं झालं तर त्यांना आपण वर्कॅहोलिक्स म्हणतो. कामात पूर्ण बुडलेले लोक. गाढव सुद्धा तेच करतात. गाढव दिवसभर ओझे वाहतात आणि बदल्यात थोडेसे गवत मिळवतो. खरं पाहायला गेलं तर गवत कुठेही मिळू शकतं, तरी ते गाढव अति कष्ट करत नाही. तसंच हे वर्कॅहोलिक्स आहेत. हे कामात पूर्णपणे बुडालेले असतात, सतत काम करत राहतात. तर तत्व काय आहे, की लोक खूप कष्ट करतात, पण कशासाठी, तर फक्त अन्न, झोप, घर याच्यासाठी. आणि हे तर प्राणीही मिळवतात. आपण एक डुकराचे उदाहरण घेऊ शकतो. डुक्कर घाण खातो आणि गोड पदार्थ दिले तरी तो नाकारतो. याचा अर्थ काय, विवेकाचा अभाव. तर इथे जेव्हा मूढ म्हणतात, त्याचा अर्थ काय, की जे लोक फक्त इंद्रिय सुखासाठी जगतात आणि कधी विचार करत नाही, दुसरं काहीतरी गोड आहे याला पाहतही नाही, ते मूढ आहे, मूर्ख आहे. आपणही होतो सुरुवातीला. दुसरं होतं नराधम, मानवांमधील नीच. आता नर म्हणजे मानव आणि अधम म्हणजे नीच. म्हणजे ज्यांच्यात मानवतेचे खरे गुण नाहीत ते झालेत नराधम. आता मानवतेचे खरे गुण म्हणजे काय हो, तर मानवतेचं वैशिष्ट्य काय आहे, आध्यात्मिक जिज्ञासा, ब्रह्म जिज्ञासा. पशु, प्राणी आणि मनुष्य यांच्यात हाच फरक आहे, की मनुष्याला एक विवेक बुद्धी दिलेली आहे, ज्याद्वारे तो विचारू शकतो, मी कोण, भगवंत कोण, माझा आणि भगवंतांचा संबंध काय, मी इथे का, माझ शाश्वत घर कुठे, मी तिथे कसं जाऊ. तर यालाच आपण काय म्हणतो, अथ तो ब्रह्म जिज्ञासा. हे वैशिष्ट्य केवळ मानवांमध्ये आहे. तर नराधम म्हणजे काय, की ज्यांना ह्या अध्यात्मात रस नाही, जे फक्त खाणे, झोपणे, भोगणे, संरक्षण यावरच जगतात, आणि ते मानव असूनही प्राण्यांसारखे जगतात. वैशिष्ट्य काय, या लोकांना आध्यात्मिक विषयात रस नाहीये. जे जस्ट वॉन्ट टू डू वर्ल्डली गॉसिप्स. फक्त चर्चेमध्ये इकडची चर्चा तिकडे, तिकडचं बोलणं तिकडे, त्याच्यामध्येच रस घेतात. चित्रपट, बातम्या, स्कॅन्डल्स यामध्ये त्यांना उत्साह मिळतो, पण भगवंतांबद्दल शून्य रस. हे समजवताना आचार्यगण गर्भातील उदाहरण देतात. जीव जेव्हा गर्भात असतो ना, आईच्या गर्भामध्ये, तेव्हा अत्यंत दुःख सहन करत असतो. विचार करा, एक तर छोटीशी जागा, त्यात तिरपतार्प एवढूच जगणं, आजूबाजूला सगळी विष्ठा, आणि वरतून ते कीटक जे आपल्या स्किनला असं घडी घडी खाऊ इच्छितात. आणि अशा परिस्थितीत आपण असतो, म्हणून तेव्हा काय करतो, जीव कृष्णाला हाक मारतो आणि म्हणतो, भगवंत बस, मला याच्यातून आता तू बाहेर काढ, मी परत आता इथे येऊ इच्छित नाही. कृष्ण म्हणतो, ठीक आहे, चल घे जन्म, पण बाहेर आल्यावर सर्व काही विसरत होऊन जातो. कारण की आल्यावर काय होतं, नर्स आधी पाहते, अरे हा रडला की नाही, नाही रडला तर हेच मार, रडव त्याला आधी. आणि आपली ओळख होती, की अरे हे तर दुःख आलंय, इथे फक्त रडणंच. आणि मग मायेचा अभाव, मायेचा अटॅक. अरे सोनूला किती रे छान, नाक तुझ्या आईसारखं, कान तुझ्या वडिलांसारखं, मी तुझी आजी, हे आजोळ, हे मामा, हे काका. माया, हे सर्व काही विसरणं. तर मूढ आणि नराधम हे असेच असतात, पण दोघांमध्ये फरक आहे.
मूढ वेळ नाही आणि नराधम रसच नाही. आणि तिसरा प्रकार आहे तो माया अपहृत ज्ञान, म्हणजे ज्यांचे ज्ञान मायेमुळे हरवले. आता यांचे वैशिष्ट्य पहा, बुद्धिमान आहेत, शिक्षित आहेत, परंतु ते ज्ञानाचा उद्देश विसरलेले. उदाहरणार्थ, शास्त्र अभ्यास करतात पण चुकीचा अर्थ लावतात. भगवद्गीतेचा उद्देश कृष्णाला शरण जाणे, पण ते वेगळेच काहीतरी अर्थ सांग. एका तुरुंगाचं आपल्याला उदाहरण घेता येईल. एखादी व्यक्ती तुरुंगात आहे आणि तिथल्या भिंतींचा अभ्यास करते, पण जर बाहेर पडण्याचा विचारच करत नाही तर उपयोग काय? तर तत्व काय असतं ना, की खरं ज्ञान म्हणजे मुक्ती देणारं ज्ञान. तर निष्कर्ष असा निघतो की जे बुद्धिमान असूनही कृष्णाला समजत नाही ते आहेत माया अपहृत ज्ञान. आणि चौथा आसुरीम भाव आश्रित. सोपं आहे, अर्थ एकदम क्लिअर. राक्षसी वृत्ती स्वीकारलेले. यांचं वैशिष्ट्य काय? तर फक्त दुर्लक्ष नाही, तर देवाविरुद्ध सक्रिय विरोध. हिरण्यकशिपूचं उदाहरण घ्या. त्यांना विष्णू विरुद्ध किती द्वेष होता. स्वतः देव बनण्याची इच्छा होती, स्वतःच्या पोराला त्रास दिला हो. आणि आधुनिक उदाहरण तर अमाप. आक्रमक नास्तिक, धर्माविरुद्ध प्रचार करणारे तामिळनाडूमध्ये खूप मिळतात. तर फक्त न मानणे नाही, तर इतरांची श्रद्धा सुद्धा तोडणे हा त्यांचा उद्देश असतो. ते महत्वाची गोष्ट इथे आहे की आसुर म्हणजे रूप नाहीये. आसुरी ही वृत्ती आहे, मेंटल स्टेट आहे. तर ह्या चार प्रकारातील फरक समजून घ्या. मूढ अज्ञानामुळे व्यस्त आहे, नराधम अध्यात्मातच रस नाही, माया अपहृत ज्ञान, ज्ञान असूनही चुकीचा वापर, आणि आसुर काय? देवाविरुद्ध सक्रिय विरोध. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर प्रश्न लगेच निघतो, आपण कुठे आहोत? महत्वाचं आत्मपरीक्षण आहे. हे फक्त इतर लोकांसाठी नाहीये. आपल्यामध्येही थोड्या प्रमाणात मूढ प्रवृत्ती, नराधन प्रवृत्ती, माया हा ज्ञान असू शकतं. आणि परिणाम, आपण मायेत अडकून राहतो, मायेतील अडकलेपण. जे कृष्णाला शरण जात नाहीत ते मायेच्या प्रभावाखाली राहतात. बाहेरून सुखी दिसतात पण आतून असंतुष्ट असतात. कारण माया नेहमी दुःख देते. यमुनाचार्य जेव्हा ह्या विषयावर चर्चा करतात तर त्यांच्या निष्कर्षांमध्ये यमुनाचार्य म्हणतात, हे प्रभू, तुमचे गुण, तुमचे रूप, तुमचे कार्य, शास्त्र आणि आचार्यांनी सिद्ध केले असले तरी नास्तिक लोक तुम्हाला जाणू शकत नाहीत. कृपया मला ह्या नास्तिकतेतून, भौतिकतेतून बाहेर काढा. तर आपला हा 15वा श्लोक आपल्याला असं आता शिकवतोय की सर्वजण कृष्णाच्या शरण जात नाहीत कारण त्यांच्या वृत्ती आणि निवडी वेगवेगळ्या आहेत. 4 प्रकार आहेत: मूढ, नराधम, माया अपहृत ज्ञान आणि आसुर. आपण त्याच्यामध्ये कुठेतरी असू शकतो. आणि कृष्ण यांच्याबद्दल याच्यासाठीच सांगतोय जेणेकरून आपल्याला कळावं की आपण यांच्यात असू तर आपल्याला मुक्ती मिळणार नाहीये. तर आपल्याला यांच्यापासून बाहेर पडायचंय. आपल्या मने यांच्यातील काहीही गुण असेल, काहीही आपण त्यांच्या प्रकारे कार्य करत असू, तर ते लगेच थांबवायला पाहिजे.
तो अंतिम संदेश हाच की आपल्याला स्वतःकडे पाहावे लागेल आणि या प्रवृत्तींपासून दूर जावं लागेल. नम्रता आणि शरणागती स्वीकारली तरच आपण मायेपासून मुक्त होऊ शकतो. तर ही नम्रता आणि शरणागती कशी स्वीकारायची, तर त्यासाठी खूपच सोपा फॉर्म्युला आहे. ABCDE ज्याला आपण म्हणतो, की भक्तांच्या संघामध्ये राहा. जरी तुम्ही भौतिकदृष्ट्या एकमेकांसोबत राहू शकत नसाल तर कमीत कमी रोज अर्धा तास 1 तास एकत्र ऑनलाईन तरी भेटा. असोसिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरे ग्रंथांचं पठण, भगवद्गीता, श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत यांचं पठन करत राहा. तिसरं आहे जप. 16 माळ हरे कृष्ण महामंत्राचा जप हा अत्यावश्यक आहे. चौथा आहे केवळ आणि केवळ कृष्ण प्रसादाचंच सेवन करा. जे काही बनवाल ते जगन्नाथजींसाठी बनवा. बलरामजींना भोग द्या. सुभद्रा मैयांच्या आशीर्वादाने त्यांचं उच्छिष्ट सेवन करा. विग्रह सेवा करता आली तर खूपच छान. प्रभुपादजी म्हणतात प्रत्येक गृहस्थाच्या घरामध्ये विग्रह अत्यावश्यक आहेत. मग ते मूर्ती रूपात राहतील नाही तर लॅमिनेटेड फोटोच्या रूपात राहतील, परंतु त्यांची सेवा करत राहा. आणि ई फॉर एंगेजमेंट, कुठल्या ना कुठल्या प्रकारे स्वतःला कार्यात गुंतवून ठेवायचंय, पण कोणत्या मूढांच्या नाही, तर भक्तांच्या सेवेमध्ये, गुरुच्या सेवेमध्ये आणि कृष्णाच्या सेवेमध्ये. आणखी जीव जो असतो तो शांत बसू शकत नाही. आणि जेव्हा आपण याचं परिपूर्ण असं हे पालन करतो तेव्हा नम्रताही येते आणि भगवंतांची शरणागती सुद्धा स्वीकारली जाते आणि मग आपण मायापासून मुक्त होऊ शकतो. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता, पण आपण चर्चेला इथेच विराम देऊया.